नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर आता आम्ही चाललोय रिटर्न पुण्याला. तर ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि कमेंट खूप छान छान आलेत. वेडिंग ब्लॉगला वेडिंगची सिरीज होती सिस्टर इन लॉची, तर तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल थँक्यू. खूप व्ह्यूज गेले. इवन मी अशी लिंक पण जास्त शेअर न करता खूप लोकांपर्यंत ते ब्लॉग पोहोचले, त्यामुळे खूप छान वाटलं. असंच प्रेम पुढच्या ब्लॉग्सला पण द्या, डेली ब्लॉग्सला पण द्या. आता डेली ब्लॉग्स पण येतील. तर चला जाऊयात आता पुण्याला. सर्वात आधी आम्ही चाललोय मळ्यामध्ये. मळ्यामध्ये काही 2-4 गोष्टी घ्यायच्यात. नेहमी मी इकडून जाताना कढीपत्ता, गवती चहा, अशा बऱ्याच गोष्टी घेऊन जाते. आणि इकडे आमचे आहो आमची गाडी चालवत आहेत. तर चला बघूयात आता आम्ही कुठे कुठे जातो. सोडवायला येतो मला, सोडवायला येतो मला. कायला काहीच नाही. बाय बाय. काय काहीच नाही त्याला. नाही, हे जास्त जवळ येते. मोत्या मोत्या चल चल. राग आला तुला? नाही म्हंटल, तुला चल म्हंटल तेव्हा नाही आला तू. खेळतोय तो. त्यालाही नाही सोडलं. मारू मारू. तर आपण आता आलेलो आहोत आमच्या कुलदेवी सासरकडची मंदिरात आलो. लग्नानंतर मी पहिल्यांदा चालले. मी पहिल्यांदा झालं होतं. आता खूप दिवसानंतर देवीच्या पाया पडायला आली. आता अंधार आहे, त्यामुळे देवी तुम्हाला दिसते की नाही कॅमेऱ्यात मला माहिती नाही, व्हिडिओमध्ये. तरी आमची कुलदेवी आहे सासरकडची. तर बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि म्हटलं मठ्ठा प्यावा. आम्ही नेहमी मठ्ठा प्यायला थांबतो इथं. हा मठ्ठा खूप भारी लागतो. आम्ही फार बॉटल वगैरे घेऊन जातो भरून पुण्याला जाताना किंवा इकडं वावीला जाताना. डायरेक्ट ह्याचं बाटल्या घेऊन जाते. इतक्या भारी मठ्ठा लागतो. तर आमचा मठ्ठा पिऊन झालेला. इतकं ऊन आहे बाहेर, पण हे नेहमी मठ्ठा प्यायला थांबतात. हा मठ्ठा खरंच खूप भारी लागतो. तर आता जाम भूक लागलेली आहे. आहो आता कुठेतरी खायला थांबा प्लीज. लगेच. कारण आम्ही सकाळी कधी पोहे खाल्ले होते, त्याच्यानंतर आम्ही इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात. आम्ही व्हिडिओ पण काढायचे होते माझे सिंगल, तर व्हिडिओज काढले मळ्यामध्ये. आणि मग तिथून मग सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि मग निघालो. यांचं वापस आता 2 वाजत आलेले आहेत. म्हणून मग आता इतकं ऊन आहे, नाहीतर येताना इतका पाऊस होता, तर जाताना खूप ऊन आहे. तर म्हटलं मठ्ठा प्यावेत, म्हणजे ह्यांना मठ्ठा प्यायचा होता. तर मठ्ठा खरंच खूप भारी लागतो. तर चलो आता आम्ही डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप आमचा खाण्यासाठीच असेल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही गाडी चालवत राहा. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. नाही अजिबात नाही. मस्त मिसळ आली. आम्ही थांबलोय सरपंचला, जे की आमचा येण्याचा स्पॉट पण हाच असतो, कारण हिची मिसळ खूप भारी लागते. आणि जर आवडली तर तिथं घंटी वाजवायची असते ॲज युजल. त्यांनी स्पेशल मागवले ना वाटतं, म्हणूनच सोनपापडी पण आहे. सोनपापडी वगैरे आहे. आव्हांना एवढी भूक लागली की ते आता व्हिडिओची वाट न बघता खायला सुरुवात करत आहे.
आजारी आहे, पण मी तिला दाखवलं तर दाखवेल, नाही तर नाही, शक्यता कमीच आहे. तिला ती फ्रूट्स घेत आहे, त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे त्यासाठी आता कॅप्शनवर तर आलंच असेल म्हणून. पण चला बघूयात आता पावसाचं वातावरण बघून काय करायचं काय नाही. आहोत आमच्या मैत्रिणीच्या घरी आणि वातावरण बघा पावसाचं किती आहे. तर मंडळी जसं तुम्ही पाहिलं मगाशी आम्ही 4:30च्या आसपास आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी होतो आणि मी काही व्लॉग घेतला नाही, कारण मग कसं असतं की काहींना आवडतं नाही आवडत, त्याच्यामुळे जास्त मी व्लॉग घेतच नाही. आणि मग म्हटलं आपला जर्नी दाखवायची आणि आमचा प्लॅन होता की भीमाशंकरला जायचा आणि तो आम्ही कॅन्सल केला कारण खूप पाऊस सुरू होता आणि मग असं रिस्क घेणं आम्हाला असं वाटलं नाही घ्यावा. आणि तिथून 2.5 तास दाखवत होता, आम्हाला खूप उशीर झाला, साधारण तिथंच 4:30-5 वाजले. मग तिथून आम्हाला 2.5 तास म्हणजे आम्ही तिथं 7-8 वाजता पोहोचलो असतो. परत रिटर्न जर्नी तिथून पुण्याला म्हणजे आम्हाला जवळपास म्हणजे 11-12-1 वाजले असते घरी यायला. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण प्लॅन स्किप करूयात, नेक्स्ट सॅटर्डे संडे वगैरे जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेस जाऊयात. आता वाजलेत 7-7:15 वाजले, इतकं ट्रॅफिक, आम्हाला असं वाटलं बरं झालं आम्ही प्लॅन स्किप केला कारण इतकं ट्रॅफिक होतं. आता आलोय, आता आजीच्या घरी जाऊ, मग मम्मीकडे जाऊ थोडं आणि मग आम्ही रिटर्न आमच्या घरी जाऊ. तर भाजी वगैरे दिसत असेल मागं, आईंनी इतकं भरून दिलंय म्हणजे कोथिंबीर, त्याच्यानंतर मला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी दिल्यात, खाऊ भरपूर खाऊ दिलाय. आणि मग येताना ते नेहमीच मला इतकं सारं खाऊ देतात ना आणि खूप गोष्टी देतात, त्याच्या मग येताना आणि मलाच नाही माझ्या फॅमिलीला पण देतात माहेरकडच्यांना. तर मग ते आता मला जाता जाता म्हटलं आता गाडीतच आहे तर आपण जाता जाता सगळं देऊन जाऊ आणि मग आपल्या घरी जाऊ आहोत ना म्हटलं. मग उद्या सकाळी मग मी जाणार माझ्या माहेरी. मग मी खूप खुश आहे कारण रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनानिमित्त मी चाललेली आहे. तर आमच्या आहो इथं आलेले आहेत. तर चलो चलते है, ब्लॉग नक्की पुढे अजून बघा, अजून संपलेला नाहीये. इथं आमची भाजी घेऊन झालेली, एवढंच लागत होतं मला कांदा टोमॅटो, बाकी सगळं आईने दिले, कांदा लसूण वगैरे सगळं दिलेलं आहे. चलो सब्जी लेकर चलते. आता भाजी घेतोय, आमची भाजी चॉईस करताय, भाजी घेतो कारण आता परत मी नसणार आहे, मग उद्या स्वयंपाक वगैरे करून जावं लागेल. तर इथं छान अशी भाजी पण आहे. तर आम्ही आलो आहे खराडीमध्ये, इथे खराडी सेंटर. तर भाजी घेतो आता, भाजी घेऊन मग सगळ्यांच्या घरी जातो. भाजी घेणार छान भाजी भेटते. तर एवढं भरून कोथिंबीर आणली आम्ही, ती रानातली मळ्यातली आमच्या कोथिंबीर बर्फी आणि गुलाबजामचा डब्बा पण येतो. तर चला हे आपलं एकदम लगेच मग सांगायला का आजीच्या घरी आलो म्हणून, मग असं सांगते आजीकडे आलो. दिखावा अपना चेहरा, हापी दिखा रही हूं मैं. मग जेवण आता घरी जाऊ करणार नाही जेवण भूकच नाही, आम्ही नुसतं खात आणि चहा ना जेवणाकडे चालू. हा महापराक्रमी सानीचं नाक नाही दुखलं एवढं, माझं तिने हात दुखवला म्हणजे बघू आज टोचलं. हात असा दाबून धरला ना तिचं नाक दुखत हात दुखवलाय तिने. तिने सुद्धा टोचाय पाहिजे आता पुढे जड जाईल. हा मम्मी चहा दे ना. अरे माझं टोचलं होतं अगं केलं काय त्यात नाही, ऐक ना थोडं दूध टाक उकळव आणि मग दे. चहा नाही पिणार हात जेवायचं. महापराक्रमी तुझं नाव पाडलंय त्याने. फायनली ऐक ना मी काय म्हणतो, त्याची तिने पासवर्ड कसला टाकला होता बघायचा होता तू, 8 रेषांचा आणि तो पण तिकडा आता नवीन टाकलं तो मी तसं टाकला नाही. आता बर्थडे म्हणलं एवढं क्लिअर केला मी. पासवर्ड आपण किती टाकतो 1 2 3 4 रेषा वगैरे, 8 रेषा टाकल्या त्या पण अशा सरळ नाही, इकडे जायचं इकडे जायचं तिकडे जायचं तिकडे जायचं, इतक्या वाकड्या तिकडे. म्हणलं अगं तुझी डोकं तसं चाललं कसं काय एवढं चाललं नाही म्हणून तर फॉर्मॅट करावं लागलं. काय झालं माहितीये का, ती काय म्हणली माझ्या मैत्रिणीने ना जुना पासवर्ड असा टाकला, मी अशी हिप्नोटाईज झाले की झाले काहीच समजलं नाही मला. मागं सगळं विसरून गेलं पण नवीन टाकलेलाच पासवर्ड डोक्यात राहिला. तिने छानपणे केलं, तिने रिअलमी मध्ये व्हॉट्सअप ओपन केलं, लॅपटॉपचं बंद झालं, सगळं तिथून डाउनलोड करता आला असतं लॅपटॉप बंद, पीडीएफ वगैरे काय लागलं. पण मला माहित होतं मी तुमचं ऐकलं आणि माझं काय ऐकलं नाही, मी तुला आधीच म्हणलं होतं त्यात बॅकअप येणार नाही. बॅकअप नव्हता का व्हॉट्सअपचा.
झाला पण मेसेजेस दिसत नाही. तसं नाही. त्याच्यावर शोध काढले ना मला. मी म्हटलं साने तू टेन्शनच घेऊ नका, याच्यात तू काहीतरी नवीनच शिकणार आहे. तिने नवीन नवीन शोध लावले रात्रीपासून माहितीये का. काय शोध लावले? सकाळची आधी ते फोटोचा बॅकअप कसा आणायचा किंवा व्हॉट्सअपचं काय करायचं. तिने काय शोध लावलेलं नाही हा. मीच तिला सांगितलं तुझी. ती काय म्हणे मी सगळे बॅकअप करत होते बरं का. मग म्हणजे काय करत होती ती म्हणे प्रत्येक टायमाला बॅकअप आलं का मी बॅकअप वरती क्लिक करायचे ओके म्हणायचे काय. अरे म्हणलं ते जीमेलला बॅकअप होत नाही तो बॅकअप जो होतो तो जीमेलला नाही होत. मजा आली खरंच ना. मग सगळे फोटो मी तिला हो, पण आले. बऱ्यापैकी फोटो आले. मी तिला हसायचं माझे बऱ्यापैकी फोटो आले. माझं क्लासरूम जे आलं. ड्राईव्हला होतं ना ते झालं. नाही पण आलं मी बॅकअप केलं होतं ना. तेच म्हणतोय जे ड्राईव्हला होतं तेच आलं. बरं झालं बांधणं. झालं का झालं का ते बंद कर. अजून कमेंट मध्ये का म्हटलंच पाहिजे ज्ञानी बाबा बसले. गेस्ट लेक्चर ठेवा म्हणतील मग. हा गेस्ट लेक्चर इसमें तेरा घाटा तेरा कुछ नहीं जाता ज्यादा प्यार. छान पोटभर आणि मग कोल्ड कॉफी पिऊ वाटली. आणि इकडे आम्हाला थोडंसं स्नॅक्स घेतलेत आम्ही. आता वाजलेत रात्रीचे 9. आता मला अजून एक काम आहे माझं सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ केअरचं. सेल्फ केअर करेल मी माझी स्वतःची. मग ते 9:30 पावणे 10 उरकेल. मग आम्ही घरी जाऊ. आम्हाला 10 तरी वाजतीलच आता घरी जायला. आणि मला हे सगळ्यात जास्त आवडलं. कोल्ड कॉफी त्यांना पार्सल करायला इतकी सुंदर कॉफी त्यांनी पार्सल केली आहे. बॉटल खूप जास्त आवडली. लहानपणाची आठवण आली मला. हे असं टोपण असायचं मग पाणी प्यायचं ते वाले. तर फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. रात्री 9-9:30 वाजता सगळी कामं उरकून. आता सगळ्यात मोठा टास्क आहे गाडीतलं सामान वरती घेऊन जायचं. लिफ्ट आहे पण तरी एवढं सगळं घेऊन जायचं. आता आमच्या आहो खूप थकलेत. तर एवढं सामान फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. होम स्वीट होम. बरं झालं काही पसारा वगैरे नाही झालेला. जाताना छान रूम आम्ही आवरून गेलो होतो त्याच्यामुळे खूप क्लीन आहे रूम मस्तपैकी. आता आम्ही सामान आतमध्ये आणून ठेवतो. आहो थोडंसं सामान राहिले आता वरती न्यायचं. कधी दिसेल मी तुम्हाला पूर्ण टायर पीस. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असंच प्रेम देत राहा. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की करा. आणि आपलं चॅनल खूप जणांना शेअर करा जेणेकरून खूप लोकांपर्यंत पोहोचेल. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बघूयात उद्या नेक्स्ट डेली ब्लॉग काय असणार आहे आणि काय काय घडणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट. थँक्यू सो मच. बाय.